रतिलाल यस पंच कुडू सर या ठिकाणी इशारा करतात. सामना सुरू होतोय. तुषार सर्वात प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पाहू शकतो आपण एक जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जबरदस्त सामना आपल्यापर्यंत पोहोचतोय मित्रांनो. कुठेही जाऊ नका. स्टे ऑन. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंचांकडून नो बॉलचा इशारा. आय थिंक क्रीज सोडून चेंडू नक्कीच चेंडूचा टप्पा होता. पुढील चेंडू फ्री हिट असेल. खरं तर नो बॉल खूप डोकेदुखी असते कर्णधारासाठी, खूप डोकेदुखी असते संघासाठी. इथं पहिला चेंडू नो बॉल फेकलेला आहे तुषारने. या चेंडूवर मात्र फ्लिकचा फटका आपण पाहतोय. अगदी कंबर कसली होती या चेंडूवर फटका मारण्यासाठी, परंतु मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आलेला नाही. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने वीरू आपलं खातं खोलतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉली स्पॉट कामतगड संघाची 2 लागते. अमोलचं पुनरागमन झालेलं आहे नक्कीच कामतगड संघामध्ये. त्यानंतर जबरदस्त हट्टाकट्टा फलंदाज. यावेळी मात्र चेंडू हवे ते ऑन द राईस चेंडू खेळून काढलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जाऊन त्यांनी चेंडूची फील्ड केली आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा ह्या पूर्ण केल्या. यस मयूर अजूनही बॅटिंगची वाट पाहतो. इथे मात्र पुल आहे. पॉवरफुल नव्हता. ओ माय गॉड, झेल सुटलेला आहे. अमोल सारख्या फलंदाजाचा इथे झेल सोडणं खूप महागात पडू शकते सुरेश संघाला. विचार करावा लागेल क्षेत्ररक्षकांना, विचार करावा लागेल कॅप्टनला या फिल्डिंगचा. पिंपलास संघ या ठिकाणी आहे. आपण क्षमस्व जॉली स्पोर्ट कामतगर आणि न्यू तुफान पिंपलास या 2 संघामध्ये आपण हा सामना पाहतोय. दिलगिरी व्यक्त करतो. तुषार ओव्हर द विकेट. हा फुल टॉस आहे. खराब चेंडू होता, परंतु वाईटच्या इशारा येतोय पंच कुडू सरांचा. सिंगल आले. अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्या धावपलकावर 6. चित्तथरारक ज्ञानेश्वर मुकादम सामना झाला होता या अगोदर. सामने असे झाले ना की प्रेक्षकांची संख्या वाढते, यूट्यूब युजरची संख्या वाढते आणि नवीन 40+ किंवा कुठलंही 40+ क्रिकेट असो, असे सामने क्रिकेटला जीवनदान म्हणजे संजीवनी देत असतात. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू अगदी सरळ होता. हा चेंडू अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉटला पडला, अगदी सरळ निघून गेला. त्याच्यावर अक्रॉस द लाईन येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. तर काही चेंडू असे असतात जे ब्रह्मास्त्र असतात गोलंदाजांचे. हा फुल टॉस आहे. पुन्हा एकदा त्याचा फायदा उचलता आलेला नाही आहे. डीपला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. ओ हो, ब्रह्मास्त्र. मी म्हटलं होतं की प्रत्येक गोलंदाजाकडे एक ब्रह्मास्त्र असतं आणि तेच ब्रह्मास्त्र इथं वापरलेलं आहे शेवटच्या चेंडूवर. अमोलसारख्या फलंदाजाला अगदी बांधून ठेवलं होतं. सन्मान दिला होता, चांगल्या चेंडूचा सन्मान केला होता अमोलने. 1 षटक संपलं. पॉवर प्लेच्या षटकात 8 धावा. विकेट गेलेली नाही अजून, म्हणजे एक चांगली सुरुवात. गुंदवली गावचे उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे, आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर. आपलंही या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. मानाची स्पर्धा म्हटली जाते. चाचणी स्पर्धा म्हणजे ज्याप्रमाणे कबड्डी निवड चाचणी स्पर्धा असते, त्याचप्रमाणे क्रिकेटची ही निवड नाही, परंतु अशी चाचणी स्पर्धा असते की या चाचणीमध्ये तुम्ही तुमच्या खेळाडूंना चाचपडून पाहू शकता. तुम्ही तुमच्या खेळाडूंची चाचणी घेऊ शकता. कोण बॉलर चालतोय, कोण बॅट्समन चांगली बॅटिंग करणार, कोण फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण करेल, फिल्डिंग करेल. या चाचणीमध्ये तुम्ही तुमच्या संघाची पूर्ण चाचणी घेऊ शकता. अशी ही चाचणी स्पर्धा गेली कित्येक वर्ष ही चाचणी स्पर्धा. अगदी या चाचणी स्पर्धेने सीझनची सुरुवात होते आणि यावर्षी मान मिळालेला आहे जय कालिका माता कालवार संघाला. अफाट मेहनत मागच्या 15 दिवसापासून या चाचणी स्पर्धेसाठी केलेली आहे जय कालिका माता कालवार संघाच्या संपूर्ण सहकार्याने.
ही स्पर्धा म्हणजे घरात जेवढं लग्नाला कष्ट होत नाही, लग्न असल्यावर जितका कष्ट होत नाही तितकी कष्ट स्पर्धा भरवण्यासाठी घ्यावे लागतात. आणि संघामध्ये जे पुढाकार घेतात त्यांनाच हे कष्ट माहीत असतात. इथे मात्र फ्लिक केलेलं आहे, अगदी समोर व्ही शेपने केलेला आहे. बॅटचा ब्लेड जो होता अगदी सरळ केला होता. नाव बोला ना मला. हो हो, इथे मात्र चेंडू पायांवर आदळतो. अपील झाला होता. ब्लॉकआउटमध्ये चेंडू लेग बायच्या रूपाने सिंगल आली. पंच मोरे सर इशारा करतात सिंगलचा, सॉरी लेग बायचा. लेग बायच्या रूपाने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. चांगली गोलंदाजी सुरू आहे. नितुफान पिंपळा संघाची ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा संघ, अगदी तशीच गोलंदाजी. अमोलला स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे, फटकेबाजीचं स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे. हे यश आहे खरं तर गोलंदाजांचं, कारण अमोल खूप अनुभव आहे. अगदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अमोलचं नाव हे अगदी मोठं आहे. आणि कामतगर क्रिकेटमध्ये अमोलशिवाय कामतगर क्रिकेटचा इतिहास लिहिला जाणार नाही आहे. हो, इथे मात्र पाहतो आपण जेन्युइन इन स्विंग. पायांची जी हालचाल आहे, फुटवर्क आहे, कुठे ना कुठे फुटवर्क व्यवस्थित होत नाही आहे. आणि फटक्याची चॉईस पण थोडीशी चुकत आहे अमोलची. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. एक अनुभवी गोलंदाज रतिलाल पाटील. हा हा, यावेळी मात्र पाहतोय आपण काय जबरदस्त चेंडू होता. अगदी बुंद्यात सोडला होता. रतिलाल पाटील याने आपलं ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्रावर मात्र पूर्णपणे निष्प्रभ झाला अमोल. व्हॉट अ बॉल, बॉल ऑफ द मॅच असं म्हणू शकतो. यस, पाहू शकता आपण कुठे ना कुठे आज कॉन्फिडन्स वाटत नव्हता अमोलच्या बॅटिंगमध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर शरद जितू मामा आहेत आमच्या जोडीला कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, एन्जॉईंग पर्सनॅलिटी. जितू मामा असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं स्नेहभोजन हे पूर्ण होत नाही नवीन 40+ क्रिकेट संघटनेचं. उमर 55 की दिल बचपन का, आम्ही नेहमीच म्हटलो. केस त्यांचे पांढरे झाले मात्र अजून मन तसंच तरुण आहे. वेलकम मामा, आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजीसाठी रतिलाल पाटील. लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू व्यवस्थित मिडल झालेला नाही आहे, मात्र सिंगल येईल आणि सिंगलने खातं खोलेल शरद. आपलं धावसंख्या 11वर पोहोचलेली आहे. मात्र या खेळपट्टीवर ना मित्रांनो, कुठल्याही षटकामध्ये पूर्ण इनिंगचं चित्र बदलू शकतं. काल बघितलं आपण 2-2 षटकामध्ये 10-12 10-12 धावा होत्या, परंतु मागच्या 2 षटकामध्ये बॅटिंग करून त्या प्रत्येक संघाने 50+ 40+ धावा केल्या. यावेळी मात्र त्रिफलाची क्लीन बॉल्ड, पूर्णपणे निष्प्रभ. वीरू सूरज काबूकर, त्यांचे पिता श्री दत्ता काबूकर आणि DJ परेश यांनी खूप मेहनत घेतली. हा आलिशान शामियाना आपण जो पाहता, जबरदस्त व्यासपीठ आणि त्यानंतर आजूबाजूला जे आयोजन नियोजन केलेलं आहे, चांगला बसण्याची व्यवस्था, त्यानंतर आपण पाहतो मंडप व्यवस्था, समोर स्क्रीन, त्यानंतर पूर्ण बॅरल लावलेले जे आहेत. नक्कीच या त्रिमूर्तींचं कौतुक करावं तितकं कमी. आणि याच मैदानावर या त्रिमूर्तींनी अनेक स्पर्धा आपल्या या मंडप व्यवस्थापनाने गाजवलेल्या आहेत. मागच्या वर्षी तर कंटिन्यू 35 दिवस इथंच याच जागेवर कंपल्सरी स्टेज बनवलेला होता. कंपल्सरी हे मंडप व्यवस्थापन होतं. जबरदस्त जबरदस्त. जर आपल्याला लग्न किंवा साखरपुडा इतर कार्यक्रम नक्कीच मंडपची व्यवस्था पाहिजे असेल तर दत्ता काबूकर, सूरज काबूकर आणि DJ परेश यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. सहृदय मनाच्या हे तिन्ही व्यक्तिमत्व अगदी माफक दरात त्यांच्याकडून नेहमीच मंडप व्यवस्था उपलब्ध असते. जाऊया आपण तिसऱ्या षटकाकडे.
रुक्षण गायकवाड गोलंदाजीसाठी समोर शरद ऑफस्टम किंचित सोडणारा चेंडू आपण पाहिला. पंच स्तब्ध आहेत, त्यांची काही प्रतिक्रिया नाही आहे. प्रतिक्रिया की मागितली होती इथे बॅट्समनने, परंतु चांगला चेंडू. वेलकम सुनील म्हात्रे, ज्येष्ठ पंच, आमचे मित्र, नेहमीच क्रिकेटवर ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि सदाबहार व्यक्तिमत्व, डिकी बट ज्यांना म्हटलं जातं. अगदी या स्पर्धेमध्ये सुनीलजी आपलं हार्दिक स्वागत आहे. आज कामतगरच्या बॅट्समनला काय झालेलं आहे, प्रत्येक बॅट्समन आपण पाहतोय की कुठे ना कुठे कॉन्फिडन्स स्वतःमध्ये फील करत नाही आहे. व्यासपीठावर उपाध्यक्ष विनोददादा चौधरी आहेत, नक्कीच त्यांनाही प्रश्न पडला असेल की कुठे ना कुठे बॅटिंग चांगली होत नाही आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा फुल टॉस आहे, इथे मात्र फुल टॉल वसूल केलेला आहे कायम केनी सरांच्या भाषेत. हा षटकार येतोय आणि नक्कीच संजीवनी प्राप्त होते या इनिंगला. या षटकाराने शरदच्या बॅटमधून आलेला हा प्रतिम लाजवाब सदाबहार षटकार. यावेळी मात्र पाहतोय आपण की ऑफस्टम किंचित सोडणारा चेंडू. पंच कुडू सरांचा वाईटचा इशारा येतो. रेड चिली तिन्ही पंच आपण पाहतोय, मोरे सर, पंच कुडू सर, पंच वैती सर, सर्वच आदरणीय पंच आहेत. या पंचांचं खूप आदर या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये केला जातो. हा फुल टॉस आहे, यावेळी मात्र फुल टॉल नाही आहे. रतिलाल सारख्या क्षेत्ररक्षकाकडून चूक होणार नाही आहे. शरदला माघारी जावं लागेल. षटकार खेचल्यानंतर अपेक्षा उंचावल्या होत्या, परंतु इथे मात्र फुलटॉस चेंडूचा पुन्हा एकदा फायदा उचलता आलेला नाही आहे शरदला आणि शरद लॉंग ऑन सीमारेषेवर झेल देऊन परततोय. तिसरं षटक मार्गस्थे. तिसऱ्या षटकामध्ये धावा 18 धावफलकावर लागलेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. या 2 चेंडूवर एकाच मोठा फटका लागला तर धावांचा जो रेपो टेम्पो आहे तो व्यवस्थित होऊ शकतो, परंतु ते 2 षटकार किंवा एक षटकार एक चौकार कोण मारणार हा प्रश्न पडलेला आहे. उर्वरित 8 चेंडूमध्ये किमान 16 ते 18 धावा धावफलकावर लागायलाच पाहिजे कामतगर संघाकडून, तर आणि तरच त्यांचा टिकाव लागू शकतो. जयदुर्गा सुरे आणि जोशीलन भादवड संघ दोघांनी तयार राहा. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहा. यानंतर आपला सामना या ठिकाणी खेळवण्यात येईल. वृक्षण फ्लिक केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, चूक होणार नाही आहे. अगदी सफाईदारपणे चेंडू पकडलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण बॅटिंग करतो ना कुठलाही संघ, थोडासा चार्ज उशिरा होतो संघ, कारण थोडेसे सुस्तावलेले असतात बॅट्समन. खरं तर त्यासाठीच टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतो, फिल्डिंग स्वीकारतो, कारण त्यांचे जे खेळाडू असतात ते चार्जअप क्षेत्ररक्षण करताना होत असतात. लाभ केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. ओहो, चांगला झेल. येस, सदाबहार व्यक्तिमत्व किसन पाटील आय थिंक त्या ठिकाणी आहेत. उमर 55 की दिल बचपन का. अजूनही ते सांगतायत की माझ्यामध्ये जोश आहे. काय जबरदस्त झेल घेतला होता बघा. रेग्युलर खेळाडू ज्याप्रमाणे कॅच करतात शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवून, त्याचप्रमाणे ही कॅच. धावसंख्या 19. वेट करावा लागेल अजूनही मयूर चौधरीला खेळपट्टीवर येण्यासाठी. अगदी स्टायलिश बॅट त्यांची वाट पाहते खेळपट्टीची, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी संधी मिळेल हे तुम्ही स्वतःही सांगू शकत नाही. धावसंख्या 19.
वेल ओव्हर द विकेट गोलंदाज नरेश पाटील सुरुवात करेल. शॉट चांगला आहे अगदी स्टायलिश. आपण फ्लॅशी स्क्वेअर कट पाहिली. जबरदस्त चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कवर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ताकदवर फटका होता ज्ञानेश्वर मुकदम. अगदी बॅकफुटवर गेला भास्कर, त्यानंतर स्वतःला सेट केलं आणि फ्लॅशी स्क्वेअर कट वीरेंद्र सहवागच्या अंदाजामध्ये हा आपण एक जबरदस्त शॉट बघितला. धावसंख्या 4ने पुढे सरकली. 23 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 30+ जाईल का जॉलीस्पोर्ट कामतगर संघ? येणाऱ्या 5 चेंडूवर धावा कराव्याच लागतील जॉलीस्पोर्ट कामतगर संघाला, कारण समोर साधा संघ नाही आहे, समोर न्यू तुफान पिंपळा संघाचं तुफान आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज नरेश पाटील. ओहो, लाभ केलेला आहे, स्लॉग स्वीप. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. कुठे ना कुठे ताकद चेंडूवर कमी पडली. चेंडू थोडासा आकाशात गेला आणि त्यानंतर रुक्षण यांनी, अमन आहे तिथे, रुक्षण यांनी झेल कंप्लीट केला. जबरदस्त झेल आणि याचबरोबर खेळी संपुष्टात आली भास्करची. नवीन 40+ संघटनेचे काही नियम आहेत. ते नियम प्रत्येक संघाला बंधनकारक आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की नक्की जॉलीस्पोर्ट कामतगर संघाने हे ते नियम पाळलेले आहेत. नरेश पाटील सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. धावसंख्या धावफलकावर 23 लागलेले 23. हा फुलटॉस आहे. मला वाटते वाईट शिवाय जर चेंडू बॅटवर घेतला असता तर आणखी धावा मिळाल्या असत्या. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. येस, सॉरी, नो बॉलचा इशारा दिलेले पंच मोरे सरांनी. पुढील चेंडू फ्री हिट असेल. येस, पुढील चेंडू फ्री हिट असेल. सीमारेषेवर नजर आहे बॅट्समनची. आणि हा चेंडू सीमारेषेवर घालवण्याचा प्रयत्न आहे. आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. मिसफिल्डिंग. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. येस, आणि डबल पूर्ण. 26 धावा स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. स्कोरबोर्ड हलता ठेवलेला आहे परंतु मोठे फटके लागलेले आहेत. एक शरदच्या बॅटमधून षटकार आला, त्यानंतर भास्कर यांच्या बॅटमधून एक चौकार. बस 2 फटके, मोठे फटके लागले. डॉट भरपूर चेंडू केलेले आहेत. रिव्हर्स स्वीप. मला तर वाटते की हा अगदी बॅटच्या जवळ चेंडू होता. समोर मारला असता किंवा स्लॉग स्वीप जरी केला असता, फटक्याची निवड चुकलेली इथे. नरेश ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. सोडून देण्यात आलेला आहे. अंदाज चुकला फलंदाजाचा, परंतु गोलंदाजाचा अंदाज अगदी बरोबर होता. अचूक टप्प्यावर चेंडू, अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळी मात्र स्लॉग स्वीप आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा रुक्षण. आणि आता मात्र खेळी संपुष्टात, इनिंग संपुष्टात. पहिली इनिंग संपली. जॉलीस्पोर्ट कामतगर संघाने 26 धावा करून 27 धावांचं लक्ष्य न्यू तुफान पिंपळा संघासमोर ठेवलेलं आहे. सो जाऊया आपण टॉससाठी. जय दुर्गा सुरई आणि जोशीलन भादवड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चला टॉस बॉक्समध्ये. जय दुर्गा सुरई आणि जोशीलन भादवड. नमस्कार. सुरई संघ आपण थोडा वेट करा. गंगामाता गुंदवली संघ आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. गंगामाता गुंदवली संघ. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन गंगामाता गुंदवली आणि जोशीलन भादवड बी. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. यस बाला, आपण स्वागत आणि सन्मानाची तयारी करा.
मान्यवर कक्षामध्ये उपस्थित नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय दोन्ही उपाध्यक्ष इथे उपस्थित आहेत, मनोजी जोशी आणि विनोदजी चौधरी. या दोन्ही उपाध्यक्षांचा सत्कार आणि सन्माननीय विनोदजी काटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर जितू मामा या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केले जाईल. यस जोशी साहेब, आपण यापुढे. मनोजी जोशी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सर्वात प्रथम आपण करूया ज्येष्ठतेनुसार. जोशी लोन भादवड AB संघाचे नक्कीच सर्वा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या चाचणी स्पर्धेत. जय कालिका माता कालवार संघाच्या वतीने प्रेमाचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे सर्वा विनोदजी काटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. विद्यमान भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष. क्रिकेटवर खूप प्रेम विनोदजी काटेकर साहेबांचं. नेहमीच आपल्या संघाला त्यांनी चीअरअप केलेला आहे. आज त्यांचा संघ इथे खेळतोय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे बाळा यांच्या शुभ हस्ते. या चाचणी स्पर्धेचे हे प्रमुख पाहुणे आपण पाहतोय या व्यासपीठावर आणि या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान जय कालिका माता कालवार या संघाच्या वतीने. आभार साहेब दोन्ही उपाध्यक्ष या व्यासपीठावर उपस्थित. त्यानंतर जितू मामा एक सदाबहार पर्सनॅलिटी. जितू मामा यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. पंच आपण सामना सुरू ठेवा. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी जितू मामांचं केलं जाईल. जितू मामा आपण पुढे या. नेहमीच ज्यांच्या माध्यमातून अनेक स्नेहभोजनमध्ये एंटरटेनमेंट केलं जातं. क्रिकेटवर अपार प्रेम. वयवर्ष 60च्या वरती असेल मात्र अजूनही त्याच जिद्दीने क्रिकेट खेळत असतात. मागच्या दमन चषकातील तो झेल अजूनही सर्व क्रीडा रसिकांना आठवतोय. धन्यवाद जितू मामा या व्यासपीठावर उपस्थित झाल्याबद्दल. त्यानंतर सचिन नरेश म्हात्रे गुंदवली गावचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच एक उत्कृष्ट खेळाडू सचिन म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी विनंती करेन बाला आपणास पुन्हा एकदा आपण आपल्या शुभ हस्ते सचिन म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही, डॉक्टर गवळी सर नेहमी म्हणत असतात. आणि नक्कीच सचिन म्हात्रे यांचं या व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर दत्ताजी पवार वरालदेवी ताडाली संघाच्या अष्टपैलू खेळाडू उद्योगपती ताडाली यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. दत्ता पवार साहेब आपण यापुढे. बाला आपण दत्ता पवार यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. यस बॉल मात्र या ठिकाणी स्वीप केलं. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषा पार, शानदार चौकार. दत्ता पवार यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. वरालदेवी ताडाली संघाचे अष्टपैलू खेळाडू व्यासपीठावर उपस्थित आहेत. दरम्यान पहिल्याच चेंडूवर आपण चौकार पाहतोय. चौकाराने सुरुवात होते न्यू तुफान पिंपळा संघाची. नेक्स्ट बॉल काय घडे प्रेक्षकांच्या नजरेत चौकार बसलाय नुकताच. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. शॉर्ट कव्हर झोन मध्ये बॉलला फील्ड केलंय. एक धाव कंप्लीट. चेंडूच्या मागे फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप कडे चेंडू मात्र गणगळतोय. 2 धावा येत आहेत. सुरेख मात्र बाउंड्री नंतर 2 धावा कव्हर झोन मध्ये मात्र केलेले आहेत.
धाव संख्या या 2 बॉलमध्ये 6 वर पोहोचते. 27 धावा करायच्या आहेत आणि आता धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. एक चांगलं तुल्यबल सिंगल डबलला सुद्धा रन रेट कव्हर केलाही जाऊ शकतोय. ही मॅच बनवायची आहे गोलंदाजीला तर संतोषला डॉट शिवाय पर्याय नाहीये. पुन्हा स्वीप शॉट मिड विकेट डीप कडे एक फिल्डर मात्र पोहोचतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मेहनतीला मात्र दाद द्यावी लागेल फिल्डरच्या. कुठून कुठपर्यंत या ठिकाणी फिल्डिंग करतायत. 15 पावलापर्यंत मात्र धाव घेतली. बॉलला अडवलं अमोल मिस्टर फिल्डर. धावसंख्या 7. 3 चेंडू 7 धावा. जोशी इलेव्हन भादवड बी संघाचे कॅप्टन आणि गंगामाता गोंदवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी एका षटकानंतर यायचे. टॉस बॉक्समध्ये न्यू तुफान पिंपलास या ठिकाणी बॅटिंग करतायत. जॉली कामतघर रोखतील का. एक निर्धाव चेंडू कामतघरची ताकद वाढवेल. 3 बॉलमध्ये लाजवाब बॅटिंग केलेली आहे. दोन्ही बॅटरचा तालमेल खूप चांगला आहे पिंपलास टीमचा. स्ट्रेटचा फटका पॉवर प्लेचा फायदा. चेंडू जातोय सीमा रेषा पार डीप लॉंग ऑनला. 4 धावा. सुरुवातच दमदार आहे पिंपलास टीमची आणि त्यामुळे कामतघर टीम थोडंसं अडचणीमध्ये येईल कारण गरिबी में अटा गेला. एकतर धावसंख्या कमी आणि एकतर या ठिकाणी 2-2 चौकार जात आहेत. पॉवर प्लेचं षटक संपणार कधी या चिंतेत कामतघर संघ आहे. आता 2 बॉल निर्धाव टाकण्याची जिद्द बाळगतील का संतोष. टायमिंग टेम्परामेंट बेमिसाल. खेळाडू या ठिकाणी बॅलन्स गमावताना चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. अंदाज जमलाच नाही. अंदाज बांधता आला नाही. पहिल्यांदा पुढे आले पुन्हा मागे गेले आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. येस सर मी थांबेन तुम्हाला. आपण टॉस या ठिकाणी करतोय गंगामाता गोंदवली आणि जोशी इलेव्हन भादवड बी या 2 संघामध्ये. सन्माननीय उपाध्यक्ष विनोदजी काटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते छापा या ठिकाणी पडलेला आहे. तर जोशी इलेव्हन भादवड बी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. O2 कॉम्बॉक्स. रतिलाल सुनील अफाट या ठिकाणी आत्मविश्वासानं बॅटिंग करतायत. रतिलालनं एक चौकार लगवलेला आहे. वैयक्तिक 7 धावांवर खेळतो या 11 धावांमध्ये. तर सुनीलनं नुकताच या ठिकाणी चौकार लगवलेला आहे. दरम्यान 2 मोठे फटके 4 बॉलमध्ये आलेले आहेत. बॉल थोडा कलेक्ट करायचा आहे आणि या 4 बॉलमध्येच 11 धावसंख्या झालेली आहे. व्हॉलंटियर्स अधिकारी मग तैनात करा. धावसंख्या पळकर 11 पोहोचलेली आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. 24 बॉल आणि 27 धावांची मॅच असताना आत्ता मात्र 4 बॉल 11 धावा. जलद गतीनं मात्र पिंपळास बाउंड्री चौथ्या बॉलवर मात्र पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या बळकर आहे ती 15. 5 बॉल समाप्त होताना चौथ्याही बॉलवर चौकार 5व्याही बॉलवर चौकार. आत्ता काय घडेल. स्लोरवनचा वापर त्यावर सुद्धा 1 धाव. बीट झालेल्या बॉलवर बाईच्या स्वरूपामध्ये का होईना 1 धाव मिळते. पहिली ओव्हर समाप्त. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल स्कोर उभा राहिला आहे तुफान पिंपलास या टीमचा आणि तब्बल धावसंख्या 27 धावांचा पाठलाग करताना 16 धावा. अर्धी मॅच 60% मॅच पहिल्या षटकात हातात खेचून घेतलेली आहे. आता 18 बॉल आणि विजयासाठी 11 रन. चेंडू जास्त धावा कमी मॅच मात्र बनती आहे. म्हणजेच बॅटिंग लाईनकडे मॅच झुकलेली आहे. न्यू तुफानी आतषबाजी फटकेबाजी करताना बॅटर पाहिले आपण. संतोष बॉलरवर अटॅक करताना रतिलाल आणि सुनील ओपनिंग जोडी. विदाऊट लॉस ऑफ 16 धावा. फर्स्ट ओव्हर 16 रन. 16 धावसंख्या ही खूप महत्त्वाची होती आणि ती पटकवलेली आहे. कुठेतरी 2 चौकार बॅक टू बॅक बसले जे सुनीलच्या बॅटमधनं. त्याच ठिकाणी थोडंसं महागडा ठरला मिस्टर संतोष. वीरू आलेले आहेत. वीरूला 1-2 धावा देताना षटक टाकता आलं तर मॅचमध्ये थोडासा जिवंतपणा राहील आणि 2 षटकात आशा मात्र तेवढीच पल्लवित राहील. जवळजवळ मॅच झुकलेली आहे न्यू तुफान पिंपळासकडे सध्याच्या 16 धावा पाहताना. स्लोरवनचा वापर परंतु इथे शफल होऊन खेळलाय. चेंडू सीमा रेषा पार जातोय मिड विकेट डीपला. 4 धावांकरिता. बॅटरची नजरच बसली काय खेळपट्टीवर हे मात्र या ठिकाणी समजत नाहीये. गोलंदाज बॉल चेंज ऑफ पेसने टाकतायत पण बॅटर अलगच चौकार खेचतायत. 7 बॉल झालेत.
धावसंख्या 27चं टार्गेट 20वर आलंय आणि आता फक्त हातामध्ये राहतात 7 धावा. 7 धावांवर संघर्ष 17 बॉलचा करायचा आहे. काल बघितले आपण 7 बॉलमध्ये 17 धावा झाल्या आणि आता 17 बॉलमध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. वंदे मारुती काल्हेर या टीमनं 17 बॉलमध्ये 16 धावा केलेल्या आणि 7 बॉल 16 धावांची मॅच असताना ती मॅच जिंकली. कालचा अंतिम सामना पाहिला आपण. तसं काही वेगळं गणित या ठिकाणी घडेल का? एक धाव मात्र कव्हर केली गेली आहे. लास्ट मोमेंटला बॅट मात्र या ठिकाणी मग टाकली गेली आहे आणि बॅटला मात्र थोडासा किनारा मात्र घेताना बॉल फील्डसुद्धा आला स्लीप झोनमध्ये थर्ड स्लीपला. स्कोर मात्र पोहतोय 21-21 या धावसंख्येवर. श्री कालिका माता कालवारकरांचं भव्य आयोजन संपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ओम फोटो लाईव्हवर मात्र यूट्यूबवर पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार कटी तो अपने दो सामने वाले की एक धाव कव्हर केली. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डर बॅलन्स गमावत आहे. आरामात इथं उठतो बॉल देईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2च्या बढतीनंतर स्कोर पोहोचतोय 23-23 या धावसंख्येवर. आता मात्र कामतगर संघ फक्त 4 धावा हातामध्ये राहून मात्र संघर्ष करेल. 9 बॉलमध्ये सामना जवळजवळ आटपत आलेला आहे. फिरकी गोलंदाज व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जास्त टर्न केलं ऑफसाईडच्या दिशेनं. ऑफस्टम्पच्या बाहेर मात्र चेंडूला फिरवलं गेलंय आणि पंचांनी बरोबर या ठिकाणी हात हवेमध्ये पसरलेले आहेत. 24 धावसंख्या झाली. 3 धावांची गरज आहे. सामना एवढा सोपा असेल असं वाटलं नव्हतं परंतु तो सोपा झालाय अवांत धावेनं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल कारण पहिल्या 9 बॉलमध्ये 4 चौकार बसले. 16 धावा या 4 बॉलनंच देऊन दिल्या. त्यामुळे 27 धावांचं लक्ष लो स्कोरिंग मॅच सोपीच झाली. पिंपलास टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहे. जॉली स्पोर्ट कामतगर पराभवाच्या उंबरठ्यावर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सुद्धा समाधानकारकरित्या आरामात पूर्ण करतायत आणि सामना फिनिश होतोय या 2 धावांनी. विजय होतोय न्यू तुफान पिंपळास. अभिनंदन गोड कौतुक जॉली स्पोर्ट कामतगर. आपलं श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवारकडनं धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाऊया. खूप चांगली मॅच झाली. लो स्कोरिंग मॅचसुद्धा पाहण्यासारखी बघायला मिळाली. चांगला बॉलिंग अटॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला न्यू तुफान पिंपळासकडनं. पहिल्या षटकात 8 धावा